स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब आपल्या समोर आहेत। साहेब, ज्या पद्धतीनं अजूनही आपले ग्रामीण भागात आता येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं वारं फिरत आहे, मात्र ठोस प्रश्न समोर येत आहेत शेतकऱ्यांचे की अनेक प्रश्न मार्गी शेतकऱ्यांचे लागलेले नाहीत। काय नेमकं कोण ह्याला जबाबदार आहे? महाविकास आघाडी, महायुती? नेमकं प्रश्न कोण सोडवण्याची पुन्हा सरकारमध्ये धमक असं वाटतं आपल्याला? सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय चिखलपेक होते, अगदी विरोधकही त्याला अपवाद नाहीत आणि सरकार तरी ते भ्रष्टाचार आणि एकूणच या सगळ्या भानगडीमध्ये बरबटलेलं आहेच। तर याच्यामध्ये या चिखलपेकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडलेले आहेत। विधानसभेचं अधिवेशन चालू आहे। 1 जुलैला सरकारनं शासन निर्णय केला की शेतकऱ्यांना लिटर पाठीमागे 5 रुपये दुधासाठी अनुदान मिळेल। आज 11वा दिवस आहे। 1 जुलैपासून अनुदान मिळणार होतं। कोणत्याही सांगली कोल्हापूर वगळता कोणत्याही दूध संघानं त्याचं पालन केलेलं नाही आहे। सरकार काय करायलंय आणि विरोधक त्याचा जाब का विचारत नाहीत सभागृहामध्ये? वीज बिल माफ झाला असं घोषणा अर्थमंत्र्यांनी केली, परंतु महावितरणचे अधिकारी म्हणतात तसं काय झालेलं नाही आहे। मग नेमकं वीज बिलाचं आमचं काय आहे? तीच अवस्था कर्जाची आहे। खरं तर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळं शेतीसाठी काढलेलं कर्ज फेडता आलं नाही। मग जो न्याय उद्योगपतींना लावला गेला या देशामध्ये, 14,56,000 कोटीची कर्ज राईट ऑफ केली गेली, मग शेतकऱ्यांची कर्ज राईट ऑफ का होत नाहीत? हा खरा प्रश्न आहे। ज्या पद्धतीने एकीकडे आपण सांगताय की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारताना पाहायला मिळत नाही। या दोन्हींनाही डावलून कुठं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिसेल? खरं तर शेतकरी चळवळीची ताकद एवढी कमी करून टाकलेली आहे सगळ्यांनी, त्यामुळं असं काही वल्गना करणं बरोबर नाही असं मला वाटतं। कारण वास्तववादी विचार आपण केला पाहिजे। पण एवढं नक्की सांगतो की या दोन्ही आघाड्यांच्यावर अंकुश ठेवायचं काम भविष्यामध्ये शेतकरी चळवळ करेल। आणि ज्या पद्धतीनं मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्याचं पाहिलं आपण, का नेमकं ही अशी ठोस कारणं काय आहेत की पुन्हा एकदा भाजपच्याच बाजूनं ही जी मंडळी आहे ती गेलेली पाहायला मिळते? लोकसभेला राज्यामध्ये महाराष्ट्रात बहुधा यश मिळालेलं नाही महायुतीला, मात्र दुसरीकडे सत्तेवर मोदीच बसलेत। काय नेमकी ठोस कारण आहेत? विरोधकांच्या मध्ये असणारा विसंवाद आणि एकमुखी नेतृत्वाचा अभाव, त्यामुळं मोदी चांगले आहेत म्हणून नव्हे, परंतु विरोधकांच्या मध्ये मेळ नाही म्हणून कदाचित कल जनतेनं त्यांना दिला असावा। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय कारण ठोस आहेत? कुठतर जरांगे फॅक्टर या निवडणुकीमध्ये चाललाय असं वाटतं का? आणि त्या संदर्भात आरक्षण आणि मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांची भूमिका यामुळे कुठतर लोकसभेला महाविकास आघाडीला फायदा झाला असं वाटतं? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका एक नाशिक पट्टा वगळला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, सामान्यांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर होण्याच्या ऐवजी, महागाईच्या प्रश्नावर होण्याच्या ऐवजी जात, धर्म, आरक्षण यावरच झालं आणि प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार आपल्या भूमिका घेतल्या आणि जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बाजूला पडले। आज तर निवडणुका झाल्यानंतर हे सारे प्रश्न आवासून उभे आहेत। ज्या पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची येत्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय भूमिका असणार आहे? किती जागा लढवणार आहे? जिथं आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत निवडून येण्या इतपत, शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर थोडासा खर्चही करावा लागतो। चळवळीतले कार्यकर्ते हे सामान्य कार्यकर्ते आहेत, पण तरी सुद्धा थोडीशी सक्षमता कार्यकर्त्यांच्यामध्ये जिथं आहे तिथं आम्ही निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करू। शेतकरी संघटनेमून अनेक नेते देखील घडलेले आपण पाहिले असतील। आपल्याच छावणीत घडलेले सदाभाऊ खोत जे असतील ते त्यांना आमदारकी देण्यात आली, यावर काय भूमिका आपली असणार? चांगली गोष्ट आहे। आम्ही कुणाला काय मिळालं म्हणून आम्हाला वाईट वाटायचं कारण काय? आम्हाला कोणी जबरदस्तीनं चळवळीत घातलेलं नाही आहे। मी ज्यावेळी माझं बालपण शेतकऱ्यांच्या कुटुंबातच गेलं, शेतकऱ्याचा बच्चा आहे मी। शेती करत असताना आलेल्या अडचणी
आज भोगावा लागला त्रास, याच्या वेदना मी माझ्या बापाच्या डोळ्यांमध्ये बघितलेत. आणि मला असं वाटलं की ज्या वेदना आपल्या बापानं भोगल्या त्या वेदनाचा कुठेतरी त्याला न्याय दिला पाहिजे, म्हणून स्वेच्छेनं मी चळवळीमध्ये आलेलो आहे. त्यामुळे कुणाला काय मिळालंय म्हणून मला असूया वाटण्याचं कारणच काय, मला वाईट वाटण्याचं कारणच काय. मला कोणी जबरदस्ती केलेलं नाही चळवळ करण्यासाठी, मी करतोय. आपण जर पाहिलं असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील एक प्रमुख नेते म्हणून रविकांत तुपकर यांचं नाव चर्चेत असतं. नेहमीच ते वक्तृत्वा निमित्तानं समोर येतं, माध्यमांसमोर देखील. आजच्या घडीला रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आहेत किंवा स्वाभिमानीची ठोस भूमिका काय आहे त्यांच्या संदर्भात? स्वाभिमानी ही एक चळवळ आहे. जशा वेगवेगळ्या चळवळी असतात त्यात वेगवेगळ्या विचारधारेचे लोक सुद्धा असतात. आता चळवळीचा बिल्ला जोपर्यंत त्याच्या छातीवर आहे तोपर्यंत ते आमचे म्हणायचं, ज्यावेळी बिल्ला काढतील त्यावेळी त्यांचा आमचा काही संबंध नाही म्हणायचं. अजून तर बिल्ला आहे. अशी काही कार्यकारिणीची बैठक वगैरे काय झाली का की ठोस निर्णय घ्यावा म्हणून असं काय? कारण कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ते दिसत नाहीत बहुधा आपल्या संघटनेत. ते सध्या स्वाभिमानीत कुठल्याही पदावर नाही आहेत, निर्णय प्रक्रियेतही नसतात. आपण जर पाहिलं असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये रविकांत तुपकर नाहीत, मात्र त्यांच्या छातीवर अजूनही स्वाभिमानीचा बिल्ला आहे. त्यामुळे आम्ही देखील त्यांना काढलं नाही आणि येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासंदर्भात स्वाभिमानीचा लढा हा सुरूच राहणार असल्याची भूमिका जी आहे ती राजू शेट्टी यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.